6वा पाठ बघूया. सागर तररचना व निक्षेप. भूरचनेच्या बाबतीत जशी विविधता खंडांवर आढळते तशीच विविधता महासागराच्या तळाशी असते. गेल्या काही दशकात जगातील महासागराच्या तळरचनेचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून सागर तळावर उंच पर्वत, पठारे, मैदाने, डोह वगैरे इत्यादी सागरी भूरूपे आहे असे स्पष्ट झाले आहे. बघा, पर्वत, पठारे, मैदाने, डोह वगैरे हे काय आहेत? सागरी भूरूपे आहे. आकृती 6.1 मध्ये सागर तळरचना दाखवली आहे. ती व पुढील मजकूर अभ्यासा. तसेच आकृती 7 मधील हिंदी महासागराची तळरचना समजावून घ्या. आपल्याला हिंदी महासागर फार महत्त्वाचा आहे. भूखंड म्हणजे बघूया. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. बघा, हे लक्षात राहू द्या. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. याला समुद्रबूड जमीन असेही म्हणतात. महत्त्वाचा या शब्द नवीन आहे म्हणून लक्षात राहू द्या. तो महासागराकडे मंदपणे उतरत जातो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद, तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्र किनाऱ्यापासून 180 ते 200 मीटरपर्यंत असते. मानवी जीवनाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात. हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे कुठे आढळतात? भूखंड मंचावर. खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावर सहज मिळवता येते. हे सुद्धा लक्षात राहू द्या. उदाहरणार्थ अरबी समुद्रतळ, मुंबई हा येथे खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळते. हे ठिकाण भूखंड मंचावर आहे. हे लक्षात राहू द्या. खंडांत उतार बघूया. ही आकृती बघा. सागर तळरचना महत्त्वाची आहे. बघा, हे किनाऱ्याजवळून भूखंड मंच लागते आधी, नंतर खंडांत उतार बघा. आणि हे काय आहे? सागरी डोह वगैरे बघा, लक्षात घ्या. सागरी पर्वत, सागरी मैदाने, सागरी पठार आणि हे सागरजल. आपल्याला यामध्ये फक्त भूखंड मंच, खंडांत उतार आणि सागरी डोह वगैरे हे 3 महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त 2 लक्षात राहू द्या. सागरी डोह वगैरे आणि भूखंड मंच यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे. आपण खंडांत उतार बघूया. भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. त्यास खंडांत उतार म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली 180 मीटर ते 3600 मीटरपर्यंत असते. खोली विचारणार नाही आपल्याला. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उतार ही भूखंडाची सीमा मानली जाते. सागरी मैदान बघूया. खंडांत उताराच्या पुढील बाजूस सागरी मैदाने असते. सागर तळाच्या सपाट व सकल भागात सागरी मैदाने म्हणतात. सागरी मैदाने विस्तृत असतात. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात. सागरी पर्वत व सागरी पठारे बघूया. सागर तळावरील जलमग्न पर्वत सागरी पर्वत म्हणून ओळखले जाते. बघा, सागरी पर्वत म्हणजे काय? सागर तळावरील जलमग्न पर्वत सागरी पर्वत म्हणून ओळखले जाते. हे पर्वत शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. सागरी पर्वताच्या शिखराचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे असे म्हणतो. उदाहरणार्थ अंदमान आणि निकोबार बेट. हे लक्षात राहू द्या. काही सागरी उंचवट्यांची माते सपाट व विस्तीर्ण असतात. त्यांना सागरी पठार म्हणतात. उदाहरणार्थ छागोसचे पठार. बघा, छागोसचे पठार काय आहे? सागरी पठार आहे. हे लक्षात राहू द्या. असं सागरी डोह व सागरी गर्ता बघूया. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह व गर्ता असे म्हणतात. बघा, सागरी डोह व गर्ता कशाला म्हणतात? सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह व गर्ता म्हणतात. साधारणतः कमी खोलीच्या भूरूपांना डोह म्हणतात, तर जास्त खोलीच्या लांबट भूरूपांना गर्ता म्हणतात. हे लक्षात राहू द्या. विचारणार नाही आपल्याला हे. कमी खोलीच्या भूरूपांना डोह म्हणतात, तर जास्त खोलीच्या लांबट भूरूपांना गर्ता म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्ताची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून त्याची खोली 11,034 मीटर आहे. हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. लक्षातच राहू द्या. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून त्याची खोली 11,034 मीटर आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकते की मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर ती पॅसिफिक महासागरात आहे. आणि तिचं वैशिष्ट्य काय? तर ती जगातील सर्वात खोल गर्ता आहे. या प्रमुख सागरी भूरूपांशिवाय सागर तळावर खंडांत उभार, सागरी उंचवटे, सागरी घड्या इत्यादी भूरूपेही आढळतात. सागरी अवसाद बघूया. हे महत्त्वाचं लक्ष द्या. सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सर्वात सखल भाग आहे.
त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. हे बघा, या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लहान मोठे आकाराचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद म्हणते. हे लक्षात राहू द्या. सागरी अवसाद म्हणजे काय आणि हे कुठे संचयन होते? भूखंड मंचावर. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हा रसाचे संचयन सुद्धा इथे आढळते. खूप खोलीवर, विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावर साचतात. या सागरी वनस्पती व प्राण्याचे अवशेष, कवच इत्यादी मिसळलेले असतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. सागरी प्राण्याच्या व वनस्पतीच्या अवशेषाचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखला सागरी निक्षेप असे म्हणतात. बघा, सागरी निक्षेप लक्षात राहू द्या. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागरी निक्षेप व अवसाद महत्त्वाचे ठरतात. याशिवाय काही अंशी मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते. त्यापैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने इत्यादी पदार्थ हे सागरी जीवसृष्टी व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी असूनही उपद्रव्य मूल्य अधिक आहे. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. सागरातील अरुंद व अतिखोल भागास रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? गर्ता. सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र रिकामी जागा या भागात आहे. कोणत्या भागात आहे? भूखंड मंच या भागात आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र भूखंड मंच या भागात आहे. हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा बनते. लक्षात राहू द्या. जगातील सर्वात खोल गर्ता रिकामी जागा महासागरात आहे. कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागरात आहे. हे लक्षात राहू द्या. जोड्या बघूया. भूखंड मंच, बेटे, गर्ता आणि निक्षेप. बघा, अंदमान निकोबार हे काय आहे? बेटे आहे. मुंबई हे कुठे होतं? भूखंड मंचावर. मरियाना हे काय आहे? गर्ता. आणि सागरी मैदान, निक्षेप. भूखंड मंचाचे महत्त्व स्पष्ट करा. सागरी निक्षेप म्हणजे काय? कोणकोणत्या घटकामुळे महासागराचे पाणी दूषित होते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.